नमस्कार गाईज, आज आपण शिकणार आहोत नांदेड टाईपचे आंबट वरण. आंबट वरणासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, एक कांदा, लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी कोथिंबीर नाही यूज करत आहे. आणि हे वरण जे आहे ते आपण पहिलेच कुकरमध्ये लावून शिजवून घेतलेले आहे, हळद मीठ टाकून व्यवस्थित हे करून घ्यायचे. आणि ही चिंच थोडंसं एक 15 मिनटं अगोदर मी भिजवून ठेवलेली आहे. आणि हे वरणाला 3 शिट्ट्या लो फ्लेमच्या गॅसवरती करून घ्यायच्या आणि त्याला असं घट्टसर असं शिजवून घ्यायचं. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया, कशी ते शिकूया. चला आपण आता आंबट वरणाला फोडणी देऊयात. तर पहिले तेल थोडंसं गरम करून घ्यायचं, नंतर लो फ्लेम गॅसवरती हे करायचं आणि मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर जिरे टाकायचे. जिरे जास्त करपू नाही द्यायचे, कारण जास्त करपले की ते थोडंसं कडवटपणा येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण काय टाकणार, कढीपत्ता मस्त असा एकदम तळू द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपला जो झणझण कढीपत्त्याचा स्मेल आहे तो येतो. त्याच्यानंतर कांदा टाकून असं छानसं त्याला थोडासा फिकट लालसर कलर येऊपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं. चला, तोपर्यंत आपण जो चिंचेचा कोळ आहे तो थोडासा भिजलेला आहे तो व्यवस्थित करून घेऊया. चला, आपण आता याच्यामध्ये काय टाकणार आहे, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला. तिखट जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं तिखट जास्तच लागेल, कारण की आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिंच आणि गूळ घालणार आहोत. त्याच्यामुळे थोडंसं जास्त हे टाकायचं. त्याला छानसं तळू द्यायचं. तळल्यानंतर आपण काय करणार आहे, हे चिंचेचा कोळ आहे तो मध्ये टाकून द्यायचा. आणि हाय फ्लेम गॅस करायचा आपण नंतर. चला, आता चिंचेचा कोळ जो आहे त्याला चांगल्या अशा बुडबुड्या हे होत आहे. तर आपण याच्यामध्ये काय करणार, आता वरण ॲड करणार. वरण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ॲड करणार आहे. घट्टसर पाहिजे असेल तर घट्ट जास्त हे करायचं पाणी, आणि पातळसर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे मला थोडंसं मीडियमच आवडतं, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, तर मी त्या पद्धतीनं बनवत असते. चला, आता ह्याला छानशी एक उकळी फुटू द्यायची. जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब आणि लाईक नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असं वरतून थोडंसं खोबरं सोडायचं. खोबरं सोडल्याच्या नंतर मस्त टेस्ट येते त्याला खोबऱ्यामुळे असं. आणि हे जे वरण आहे आंबट गोड वरण, त्याची टेस्ट जर म्हणताल तर अशी जबरदस्त लागते, एकदम एक नंबर. बघा, दिसायलाच किती छान दिसेल.